येस. नमस्कार हाय. सर. नमस्कार नमस्कार. तन्वी मॅडम कशा आहात आणि तुमचा काय अनुभव आहे, कधी जॉईन केलं, कसा एक्सपिरियन्स आहे, सगळ्या गोष्टी थोड्याशा हो हो प्लीज सर. एक्सप्लेन. सर मी म्हणजे मी पहिले माझं बॅकग्राऊंड सांगते तुम्हाला. जरूर. मी माझं जॉब प्रोफाईल असं आहे की मी MSc मायक्रोबायोलॉजी केलेलं आहे आणि ओके. ग्लॅक्सो म्हणून जी एक फार्मास्युटिकल कंपनी आहे त्याच्यामध्ये मी ओके. काम करते. तर माझं लग्न अगदी म्हणजे लग्न झाल्यानंतर हार्डली 2 महिन्यातच मी कन्सीव्ह केलं. तर आणि माझं वर्क प्रोफाईल असं आहे ना सर की मला स्टँडिंग जॉब आहे कम्प्लिटली आणि माझी 12 ओके. तासाची ड्युटी आहे. तर जेव्हा ते स्टार्ट केलं तर मला बेड रेस्ट सांगितली गेली आणि कारण माझं जे काही वर्क प्रोफाईल होतं त्याच्यामध्ये ती गोष्ट ऍडजस्ट होत नव्हती की एवढं काम करून परत जिने चढणं किंवा स्टँडिंग काम करणं माझं पॉसिबल होत नव्हतं. मग दिलं कारण मला युटरसमध्ये इंटरनल ब्लिडिंग होतं स्टार्टिंग ओके. पासून. तर मला तेव्हा असा प्रश्न पडला की मी इतकी बिझी शेड्यूल असलेली आहे की मला असं वेळच कसा घालवायचा. पूर्ण बेड रेस्ट आहे म्हटल्यानंतर मी करणार कसं? कारण आपल्याला असं सवयच नाही मला आधीपासूनच, की आणि आता मला जॉब करून 14 वर्ष झाली आहेत. त्याच्यामुळे तर मला ओके. ते अजूनच जड जाणार होतं. मग मी Instagramवरती तुमचे जिजाऊंचे बाळकडू हे बघायला सुरुवात केली. तर मग मला असं वाटलं, की नाही आपण हे करायला पाहिजे. काहीतरी म्हणजे नुसतं बसणं म्हणजे तेव्हा मी इतकी सीरियस नव्हते. पण काहीतरी आपल्याला काही ॲक्टिव्हिटीज करायला मिळतील. काय तुम्ही जे काही फीडबॅक Instaवरती पोस्ट व्हायचे किंवा YouTubeवरती पोस्ट व्हायचे ते मी बघायचे. मग मी म्हटलं, की ठीक आहे आपण एकदा ट्राय तर करू. पण मला तोपर्यंत 3 महिने नव्हते झालेले आणि डॉक्टरने मला थोडंसं सांगितलं होतं, की तेव्हा थोडं नाजूक आहे. अजून तरी आपण ओके. रिस्कमध्ये आहेस तू. तर तू मला कंप्लीट बेड रेस्टच होती. मग जेव्हा 3 महिने कंप्लीट झाले, मी लगेच हा कोर्स जॉइन केला. आणि आता मला 8वा महिना चालू आहे सर. मला अजूनही वाव. कंप्लीट बेड रेस्टच दिलेली आहे. तर 8 महिन्यापर्यंत मी कंपनीत नाहीये गेलेले. पण ॲक्टिव्हिटीजमुळे ना माझ्यामध्ये खूप पॉझिटिव्ह चेंज आले. खास करून ना मला ड्रॉइंगची खूप भीती असायची. मी वा. काय व्हायचं ना, मी शाळेत होते तेव्हा मला मॅथ्सच्या पेपरचं टेन्शन न्यायचं, मला ड्रॉइंगच्या पेपरचं टेन्शन यायचं. तर एकदा मी 8वीचं ते जेव्हा ड्रॉइंग संपलं, तेव्हा मला इतकं हायसं वाटलं, की थँक गॉड आता सब्जेक्ट गेला माझ्या ह्याच्यातून. पण GST जॉइन झाल्यानंतर मला जेव्हा ड्रॉइंगचे टास्क यायचे पहिले म्हटलं, "यार आता मी कसं करू? मला आवडतच नाहीये ड्रॉइंग." तर सायली मॅम होत्या आणि माझी कोऑर्डिनेटर पूजा होती. तर आहेत म्हणजे. तर त्यांनी मला खूप पुश केलं, की "नाही तुम्ही करा मॅडम सुरुवात तर करा. हळू तुम्हाला आवडायला लागेल. स्टार्ट तर करा." मग नंतर मला त्याच्यात इतका इंटरेस्ट येत गेला, की मी मध्ये आहे ना एक कार्टूनचा टास्क दिला गेला होता. तर त्याच्यामध्ये मी तुमच्याविषयी पण असं मेन्शन केलं होतं सगळं, की इतके दिवस म्हटलं, की ड्रॉइंग म्हटल्यावर मला भीती वाटायची आणि आता मला असं होतं, की कधी एकदा ड्रॉइंगचा टास्क येईल आणि कधी मी तो करेल. आता इतकं मला पॉझिटिव्हिटी आली ते ड्रॉइंगमध्ये तरी आली आणि जी खूप ड्रॉइंग केले मी. जवळपास 4 ड्रॉइंग बुक भरल्या गेल्या आहेत आता माझ्या त्याच्यामध्ये. आणि प्लस मला अफर्मेशन्सचा खूप फायदा झाला लिखाणाचा. रोज मी 40-40 अफर्मेशन लिहिते सर. म्हणजे आता काय झालंय ना, की मला बसवतच नाही अजिबातच. ऑलरेडी बेड रेस्ट आहे. मला एक ॲक्टिव्हिटी करायला मला खूप वेळ लागतो. आधी लागायचा तेव्हा थोडं कमी व्हायचं, पण मी करू शकायचे. आता थोडा त्रास होतो. पण मग मी काय करते ते वाचायला लागते. म्हणजे माझ्या पूजा मॅडमने पण मला सांगितलंय कोऑर्डिनेटरने, की तुमच्याच्याने बसून लिहीत नसाल ना, तर तुम्ही ते वाचा. असं कंटिन्यू वाचत राहा 4-5 वेळा. आणि तुमचे जे ओके. टिप्स आहेत ना, खास करून सर, की तुम्ही जे सांगितलं होतं, तो एक पहिला जो सेशन, लाईव्ह सेशन मी तुमचा अटेंड केला होता ना, त्यातले ते एक वाक्य आहे ना, ते माझ्या डोक्यात एकदम असं फिट बसलंय, की हे जे 9 महिने आहेत ना, ते एकदा बाळ बाहेर आल्यानंतर ते परत तुम्ही पोटात नाही घेऊ शकत. तुम्ही करोडो रुपये खर्च करा, ते तुम्हाला आयुष्यात कधीही मिळणार नाहीयेत. तर मी तोच गोष्ट इतकी पक्की डोक्यात ठेवली ना, या 9 महिन्याच्या जर्नीत, 8 महिन्याच्या, की कधी निगेटिव्हिटी जरी आली माझ्यात चुकून, कारण अप्स एंड डाउन्स थोडेफार तर येतातच. माझ्या जॉबचे पण थोडेफार मला होते समव्हॉट इश्यूज होते. मी वर्क फ्रॉम होम नाही घेऊ शकत. माझं लॅब टेस्टिंगचं काम आहे म्हणजे मला तिथे जाऊनच अटेंड करावं लागतं. मग काही गोष्टींमध्ये मला हर्डल्स आले कामाचे. पण मग मी लगेच ते झटकायचे. अरे नाही, हे नंतरही चालणार आहे. आपल्याला हे 9 महिने आयुष्यात परत नाही मिळणार आहे. फक्त हां. कल्पना करा की 9 महिने तुम्ही यू आर लकी की या कंडिशनमध्ये GSC तुम्हाला भेटलं, तुम्ही एनरोल केलं. जर हो, GSC नसतं तर काय कंडिशन्स राहिल्या असत्या आणि बेडरेस्टवर 8 महिने. हो. फार. म्हणून तर मला त्याचं खूप बरं वाटलं, की सो आणि मेंटली ओव्हरऑल जे मला ट्रान्स असतील,
प्रत्येक ज्या काही GSEनं डिझाईन केलेल्या प्रत्येक महिन्याच्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतील, सो इज इट बेनिफिशियल? भयंकर भयंकर. म्हणजे मी तर म्हणेल ना की प्रेग्नेन्सीचा पार्ट एक आहे आपल्या आयुष्याचा. सपोज तो नसता आणि तुम्ही जर असं नॉर्मली जरी असं एक सेशन जरी घेतले ना एक हेल्दी आयुष्य जगण्याच्या दृष्टीने, तरी सुद्धा तो एक सक्सेसफुल झाला असता. असं इतका त्याचा फायदा आहे. प्लस आता तर बेबीसाठी तर ग्रेट. तो होणारच आहे. ते मला म्हणजे आत्तापासून गॅरंटी. म्हणजे आजच सकाळी असा आमचा विषय झाला की आता माझी ड्यू डेट जवळ येत चालली आहे. तर मग आई म्हणत होती की तू काय. म्हटलं मी अजिबात टेन्शन मध्ये नाहीये. मी इतकं छान पॉझिटिव्ह वातावरणात जगते म्हटलं GSCच्या, की आज जरी तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये ऍडमिट केलं ना म्हटलं, मी एकदम छान पद्धतीने डिलिव्हर करेल म्हटलं बेबी. मला अजिबात आफ्टर ऑल, म्हटलं. शेरनी हो ऑफ GSE. हो येस सर. थँक्यू, जे थँक्यू, थँक्यू, त्रास थँक्यू आहे सो मच. ते पॉझिटिव्ह अफर्मेशन जे तुम्ही सांगतात, त्याच्यानंतर ज्या टेक्निक्स शिकवल्या गेलेल्या आहेत आफ्टर डिलिव्हरी, पोस्ट डिलिव्हरी नंतरचा काय कंडिशन आहे, म्हणजे त्या पण आतापासून मी इतके बारकाव्याने त्याचं म्हणजे तुम्ही जे सांगतात ना व्हिज्युअलाइज करा, ते मी ऑलरेडी व्हिज्युअलाइजच इतकं छान केलंय ना की मला गॅरंटी की माझा बेबी खूप छान होणार आहे. म्हणजे ते आलंच आहे. ऍब्सोल्युटली, खरंच सुंदर. सी, कमेंट मध्ये सुद्धा तुमच्यासाठी खूप साऱ्या लोकांच्या हो कमेंट्स यायला थँक्यू. लागल्या. पण सो आय आणि एम मला सर रिअली मेन हॅपी. हो सर, पण मेन मला खूप आनंद झाला की तुम्ही माझ्याशी आज लाईव्ह बोलताय. कारण 8 हे महिन्यांमध्ये असं कोऑर्डिनेटर्स थ्रू बोलणं झालं इतके दिवस. तुमच्याशी मला पर्सनली बोलायला मिळालं, या गोष्टीचा मला जास्त आनंद आहे की ग्रेट. आणि तुम्ही मलाही तुम्हाला ऐकून खूप आनंद झाला. आनंद यासाठी की मी फक्त शेरनी म्हणत नाही, ती शेरनी आज मला बघायला मिळाली, आणि थँक्यू सो मच. थँक्यू सर. ते तुमच्याच ग्रुपमुळे, तुमच्या टीममुळे झालंय. इव्हन ओमरशी पण माझं असं पर्सनली बॉन्डिंग झाल्यासारखं झालंय. तो माझा लहान भावासारखाच मला वाटतो. जेव्हा आपण Instagramवर त्याचे काही ग्रेट, पोस्ट ग्रेट. असतात, तेव्हा मी त्याच्याशी बोलते. लाईव्ह सेशन मला काही म्हणजे काही ऍक्टिव्हिटी नाही करता येत. मग मी रेकॉर्डिंग वगैरे बघते आता सध्या. ते माझा म्हणजे मला ग्रेट, असं होऊन ग्रेट. गेलंय ना फिजिकली मी थोडी म्हणजे वीक पडते. नाही तर मी अजून काय काय खूप केलं असतं. इतकं सुपर. मला वाटतं करावं. अमेझिंग, अमेझिंग, अमेझिंग. हं. खरंच ग्रेट. एक गोष्ट विचारायची जात आता, बिकॉज खूप सारी लोक आज तुम्हाला ऐकतायत. सो हां. अनेकांच्या डोक्यात अनेक डाऊट असतात, करू का नको, पैसे आहेत, फीज आहेत. अनेक लोक हं. फीज ना घाबरतात, आणि एक हो. चांगली अपॉर्च्युनिटी त्यांच्या लाईफमधून मिस होत आहे. ॲज यू सेड की हा वेळ परत येणार नाही, पैसे केव्हा येतील, दिवाळी हो. येईल, दसरा येईल, ॲनिव्हर्सरी येईल, बर्थडे येईल, हे सगळे परत येतील, परत परत सेलिब्रेट करू. पण न परत बरोबर. येणारा हा 9 महिन्यांचा काळ आहे. सो तुम्ही व्हॉट एव्हर जे काही इन्व्हेस्ट केलं, डू यू फील इट इज वर्थ, आणि तुम्ही रिकमेंड करता की खरंच हे इन्व्हेस्ट करायला पाहिजेत का या लोकांनी? हो, हो. आधी म्हणजे मला पण असा डाऊट होता, की अरे आपण इन्व्हेस्ट करतोय एवढे, तर हे करणं योग्य राहील की नाही राहणार. पण म्हटलं नुसतंच असं प्रेग्नन्सीची जर्नी ट्रॅव्हल करण्यापेक्षा आपण जर छान पद्धतीने त्यातून काही आउटपुट मिळणार असतील, कारण मी त्याच्या ॲड पण तुमच्या बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये काय-काय होतं योगा सेशन्स वगैरे. अर्थात मला फार रिस्ट्रिक्शन होते सर. नाहीतर मला ना खूप काय-काय अजून तुमच्या ह्याच्यातून जितकं घेता येईल ना तितकं घ्यायचं होतं खरं. मला अशी हेल्दी प्रेग्नन्सी हवी होती, की असं चालता येतं, फिरता येतं. तर मला अजून ऍक्टिव्हिटी करता आल्या असत्या. तर मला ते आता अजिबात असं वाटत नाही. आपण पैशांकडे बघण्यापेक्षा एक आयुष्यभरचं एक इन्व्हेस्टमेंट आहे आपलं बाळ. ते चांगलं घडणं गरजेचं आहे. ते जर होणार असेल तर पुढचे त्रास नाही होणार आहेत. जसं नंतर तुम्ही तुमच्याच सेशनमध्ये मी ऐकलं होतं, की मग मुलं चिडके होतात, मग त्यांना मानसिक रोग वगैरे, मग त्याच्यासाठी लोकं इतका पैसा खर्च करतात. मग त्याच्यापेक्षा जर ते पोटातच आपण हेल्दी सगळ्या गोष्टींनी तयार केलं आत्ताच, तर पुढचे खूप त्रास आपले वाचणार आहेत. कारण आजकालच्या जगात पॅरेंट्सला पण तेवढा वेळ आपल्या बेबीसाठी नाही देता येत, दोघंही वर्किंग असल्यानंतर. तर पैशांकडे कोणी बघू नका आणि मेन काय तर आपलं मेन एम आपलं बेबी नीट डेव्हलप होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी थोडा इन्व्हेस्ट करणं गरजेचंच आहे आत्ता तरी. ते झालं तर ऍब्सोल्युटली, तुमचं कारण आयुष्य डिलिव्हरी चांगलं नंतर राहील. प्रत्येक जण करतात. डिलिव्हरी नंतर आपण अनेक गोष्टी त्या बाळासाठीच करत असतो, किंवा जे हो, आहे आपलं ते सगळं बाळाचंच आहे. पण हो. डिलिव्हरीच्या आधी जिथे गर्भातच एक आई आपल्या बाळाला आयुष्यभराची शिदोरी, स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचे हे वरदान देणार आहे. मी माझा हो. एक्सपिरियन्स नेहमी सांगत असतो. मी 7 महिन्यांचा असताना आई सोडून गेली, आई वारली. हो सर. त्यानंतर मला तिला वेळ देता आला का, तर तिनं मला कधीच वेळ नाही दिला. बट मी हो. आज प्राऊडली सांगतो की डिलिव्हरी नंतर जरी मला माझ्या आईनं वेळ दिला नसला, तर निश्चित डिलिव्हरीच्या आधी त्या 9 महिन्यांमध्ये तिनं जे काही मला स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान दिलं, कदाचित त्याचमुळे मी हो. आज इथेपर्यंत येऊ शकलो. सो डिलिव्हरी नंतर नाही तर डिलिव्हरीच्या आधीच तुम्ही तुमच्या बाळाला ह्या गोष्टी देणं गरजेचं आहे. कारण जगाचे धक्के जर का या बाळाला खायचे नसतील, तुमच्या नंतर सुद्धा हे बाळ जर का जगात हो. उत्कृष्ट बनायचं असेल, तर आज वेळ देणं खूप गरजेचं आहे. अँड थँक्यू सो मच. खरंच ग्रेट. थँक छान वाटलं तन्वी मॅम, खूप सुंदर, छान वाटलं तुम्हाला मला पण भेटून. सर.
आणि मला पण रिअली खूप छान ग्रेट. वाटलं. आणि ऑल दी बेस्ट. आणि डिलिव्हरीची न्यूज आल्यानंतर नक्की पुन्हा एकदा बोलूयात. आणि माझ्यासाठी खूप छान राहील. जरूर कळवा, कारण एक हो, भारतरत्न, येस एक सर. नोबेल विनर तुमच्या माध्यमातून या भारतासाठी, या देशासाठी, या युनिव्हर्ससाठी जन्म घेतोय. आणि ऑल दी बेस्ट थँक्यू फॉर सर. दॅट. तुमचे थँक्यू विशेष सो असे मच. आणि खरंच असं हो. नक्कीच. नक्कीच. थँक्यू ऑलवेज आय सो एम मच. ऑलवेज विथ यू. आय एम ऑलवेज विथ यू. थँक्यू. थँक्यू सो मच. सी यू. मलाच नाही, सगळ्या ज्या जीएसटी मध्ये कनेक्ट झालेल्या आई आहेत त्यांचे मुलं असे छान भारतरत्नच हो आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करो. यासाठी नक्कीच. तुमचं तुमचं खास करून अभिनंदन सर, की तुम्ही इतके एफर्ट्स घेतायत म्हणून आज आम्ही इथे आलोय. येस, येस, येस. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो थँक्यू. मच. आणि भेटत राहू. थँक्यू सर. नक्की भेटूयात. सर. येस. थँक्यू. येस, थँक्यू येस. सो मच. कुठून आहात थँक्यू. तुम्ही? मी नाशिकहून आहे सर. नाशिक. नाशिक. ओके. थँक्यू सो हो. मच. पुन्हा नाशिकला जेव्हा येऊ तेव्हा जरूर भेटूयात आपण. हो, मी पूजा मॅमला दरवेळेस सांगते, की तुम्ही नाशिकला घ्या. नागपूर, पुणे मी खूप येतोय, बघते येतोय. तुमचे ॲड. लवकरच येतोय नाशिकला. तुमच्या हां. बाळासोबत आपण भेटूयात. थँक्यू सो येस, मच. येस सर. नक्कीच, नक्कीच. हो सर. ठीक थँक्यू. आहे. थँक्यू सो थँक्यू मच. सर. See you and all the थँक्यू. best. Stay येस, safe, थँक्यू. stay happy, stay connected. Thank you so येस. much.